आपल्या घरात, फोनमध्ये, म्हणजे अक्षरशः सगळीकडे जी वीज वाहते ती नक्की काम कशी करते हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पदार्थाच्या अगदी मुळाशी जावं लागेल, म्हणजे थेट अणूंच्या जगात. तर मग चला, विजेचा हा अणुप्रवास सुरू करूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विजेच्या सगळ्या रहस्यापर्यंत घेऊन जाईल. आणि याचं उत्तर ते कुठल्याही जादूमध्ये नाहीये. ते लपलंय पदार्थांच्या अगदी लहान कणांमध्ये. आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजूबाजूच्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगापासून. आणि मग हळूहळू आपण त्या सूक्ष्म पातळीवर उतरू जिथे विजेची खरी किमया घडते. आपल्या आजूबाजूला बघा, प्रत्येक वस्तू काहीही असो ती खरं तर लहान लहान कणांनी बनलेली आहे. आपण पदार्थापासून सुरुवात करतो, ते बनतात रेणूंनी, आणि रेणू बनतात त्याहूनही लहान कणांनी, म्हणजेच अणूंनी. हाच आहे आपल्या या प्रवासाचा पाया. आणि हाच आहे आपल्या विजेच्या कथेचा खरा हिरो. कारण प्रत्येक मूलद्रव्याची जी काही ओळख आहे ना, ती त्याच्या अणूंमुळेच असते. चला तर मग या अणुच्यात जरा डोकावून पाहूया आणि विजेचं रहस्य उलगडूया. ठीक आहे, तर आता आपण थेट अणूच्या हृदयाकडे, म्हणजे त्याच्या एकदम सेंटरला जाऊया, ज्याला म्हणतात केंद्रक किंवा न्यूक्लियस. हे मॉडेल बघितल्यावर काय वाटतं? एखाद्या छोट्याशा सूर्यमालेसारखा दिसतंय, नाही का? म्हणजे मध्यभागी सूर्य, तो झाला आपला केंद्रक, आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रह, ते म्हणजे इलेक्ट्रॉन. आणि याच केंद्रकामध्ये दोन खूप महत्त्वाचे कण दडलेले आहेत. तर या केंद्रकात असतात पॉझिटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉन्स, आणि दुसरे ज्यांच्यावर कुठलाच चार्ज नाही, ते म्हणजे न्यूट्रॉन्स. आता यामुळे काय होतं तर अणूच्या केंद्रकाचा जो एकूण चार्ज आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आत्ता खरी गंमत बघा. कोणत्याही अणूमध्ये किती प्रोटॉन्स आहेत या एका गोष्टीवरून त्या मूलद्रव्याची ओळख ठरते. म्हणजे बघा, फक्त एक प्रोटॉन असेल तर तो झाला हायड्रोजन, 8 प्रोटॉन असतील तर ऑक्सिजन, आणि जर 79 प्रोटॉन असतील तर थेट सोनं तयार होतं. भारी आहे ना? चला, केंद्रकाबद्दल तर आपल्याला कळलं, पण मग त्याच्याभोवती फिरणाऱ्या त्या गतिमान कणांचं काय? आता आपण इलेक्ट्रॉन्सकडे वळूया. तर इलेक्ट्रॉन्सवर असतो निगेटिव्ह चार्ज. आणि गंमत अशी आहे की एका अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असतात ना, बरोबर तेवढेच निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात. मग काय, प्लस आणि मायनस एकमेकांना बॅलन्स करतात, आणि त्यामुळे संपूर्ण अणू हा साधारणपणे न्यूट्रल म्हणजे चार्जलेस असतो. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटायचं की इलेक्ट्रॉन ग्रहांसारखे कसेही फिरत असतील, जसं आपल्याला डावीकडच्या चित्रात दिसतोय. पण नंतर कळलं की असं नाहीये. खरं तर ते खूप शिस्तबद्ध असतात. ते विशिष्ट ऊर्जा पातळीच्या कक्षांमध्ये, किंवा ज्याला आपण शेल्स म्हणतो, त्यात फिरतात. जसं उजवीकडच्या चित्रात दिसतोय, हे जास्त अचूक आहे. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. प्रत्येक अणूची जी सर्वात बाहेरची कक्षा असते ना, तिला म्हणतात व्हॅलेन्स ऑर्बिट. आणि विजेच्या प्रवाहाचा सगळा खेळ, सगळं रहस्य हे याच बाहेरच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून आहे. आता बघा, हा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो केंद्रकाच्या पॉझिटिव्ह चार्जपासून सगळ्यात लांब असतो. त्यामुळे साहजिकच त्याच्यावर केंद्रकाचं आकर्षण, त्याची पकड सर्वात कमी असते. तो घरातल्या सगळ्यांपासून दूर राहणाऱ्या मुलासारखा थोडा स्वतंत्र असतो, आणि याच स्वातंत्र्यामुळे तो आपल्या विजेच्या कथेचा हिरो बनतो. चला, आत्तापर्यंत आपण अणूंच्या जगात जे काही शिकलो त्याला आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की वीज काही वस्तूंमधून इतक्या सहज का वाहते आणि काहींमधून का नाही. इथे नियम अगदी सोपा आहे. ज्या अणूंच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत फक्त 1 किंवा 2च इलेक्ट्रॉन असतात, ते खूप सैलपणे बांधलेले असतात. त्यामुळे ते अगदी सहज बाहेर पडू शकतात. अशा पदार्थांना म्हणतात वाहक किंवा कंडक्टर. आणि याच्या अगदी उलट, ज्यांच्या बाहेरच्या कक्षेत 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात, ते मात्र खूप घट्ट बांधलेले असतात. अशा पदार्थांना आपण रोधक किंवा इन्सुलेटर म्हणतो. उदाहरणार्थ, चांदी, तांबे, सोनं हे सगळे उत्तम वाहक आहेत. का बरं? कारण त्यांच्या बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन मोकळे व्हायला, म्हणजे आपल्या अणूला सोडून जायला अक्षरशः तयारच बसलेले असतात. आणि दुसरीकडे आहेत रबर, प्लास्टिक, काच यांसारखे पदार्थ. यांच्यामधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन केंद्रकाशी इतके घट्ट बांधलेले असतात की ते आपलं घर सोडायला अजिबात तयार नसतात. त्यामुळे ते विजेच्या प्रवाहासाठी उपलब्धच होत नाहीत, आणि म्हणूनच ते उत्तम रोधक म्हणजे इन्सुलेटर म्हणून काम करतात. ओके, तर आतापर्यंत आपण आपला हिरो म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, वाहक आणि रोधक या सगळ्यांबद्दल जाणून घेतलं. चला, आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडूया आणि विजेच्या प्रवाहाचं कोड सोडवूया. तो वाहक पदार्थांमध्ये नेमकं काय होतं
त्यांना बाहेरून थोडीशी जरी ऊर्जा मिळाली की हे सैल असलेले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लगेच आपल्या अणूपासून वेगळे होतात आणि मोकळेपणाने इकडून तिकडे फिरायला लागतात. यांनाच म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा मुक्त इलेक्ट्रॉन. आणि हे चित्र अगदी परफेक्ट दाखवतंय की काय होतं. जेव्हा हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट दिशेने धावायला लागतात, एका अणूतून दुसऱ्या अणूत उडी मारतात, तेव्हा एक साखळीच तयार होते. इलेक्ट्रॉन्सचा हा जो एका दिशेने होणारा प्रवाह आहे त्यालाच आपण वीज किंवा इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आणि आता मिळते आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आठवतंय तांब्याची तार? तर तांब्याच्या अणूच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत असतो फक्त एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तो इतका सहज मुक्त होतो की त्यामुळे तांबे विजेचा एक उत्तम वाहक बनतो. आणि हो, एक व्यावहारिक कारण म्हणजे ती चांदी किंवा सोन्यापेक्षा खूपच स्वस्त आहे, म्हणूनच आपल्या सगळ्या तारा तांब्याच्या असतात. तर या माहितीमुळे विजेचं रहस्य तर उलडलं, पण जाता जाता एक नवीन प्रश्न तयार होतो की ज्या पदार्थांच्या बाहेरच्या कक्षेत 1, 2 किंवा 5, 6, 7 इलेक्ट्रॉन नाहीत, तर बरोबर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, त्यांचं काय? ते वाहक असतील की रोधक? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं सेमीकंडक्टर्सच्या जगात. आणि हेच सेमीकंडक्टर्स आजच्या संपूर्ण डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार आहेत.